पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। एवं प्रसन्नमनसो भगवद्भक्तियोगतः भगवत्तत्त्वविज्ञानं मुक्तसङ्गस्य जायते। वासुदेव परं ज्ञानं वासुदेव परं तपः वासुदेव परो धर्मो वासुदेव परा गतिः। ॐ श्रुतिस्मृतिस्मराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली। गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि अस्ति स्वस्थतरुणिकराग्रविकाल कल्पत्प्रसूतालुतं वस्तु प्रस्तुतवेणुनादलहरी निर्वाण निर्व्याकुलं स्रस्तनिबन्धिनीं विलसत गोपी सहस्रावृतं हस्तन्यास्तनतापवर्गाखिलोदारं किशोराकृतिम्। ॐ जन्माद्यस्य यतोऽद्वयादिकरतस्य ते सविघ्नस्वरान् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूर्या तेजो वारिवृथा यशा यथा विनिमयो यत्र सर्वं मृषा धाम्ना स्वेन सदा विरक्तकुहकं सत्यं परं धीमहि। ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय। गोविन्दं गोकुलानन्द गोपालं गोपीवल्लभं गोविन्दं गोकुलानन्द गोपालं गोपीवल्लभं गोवर्धन उद्धरणं वीरं गोवर्धन उद्धरणं वीरं तं वन्दे गोमतीप्रियं त्वं वन्दे गोमतीप्रियम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं निराकारं नरवीरं नरोत्तमं नारायणं निराकारं नरवीरं नरोत्तमं नरसिंहनागनाथं च नरसिंहनागनाथं च तं वन्दे नरकान्तकं तं वन्दे नरकान्तकम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय। पीताम्बरं पद्मनाभं पद्माक्षं पुरुषोत्तमं पीताम्बरं पद्मनाभं पद्माक्षं पुरुषोत्तमं
पवित्रं परमानन्दं पवित्रं परमानन्दं तं वन्दे परमेश्वरं तं वन्दे परमेश्वरम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमो। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। ग्रंथाच्या प्रारंभाला ग्रंथकर्त्यांनी प्रार्थना केलेल्या जो स्थावर जंगम जगाच्या उत्पत्ती स्थिती लयाचा संहार करण्याच्या हेतूने अध्यात्म अधिदैविक अधिभौतिक ह्या तिन्ही तापांचा जो नाश करतो त्या सच्चित रूप आनंद स्वरूप असलेल्या श्रीकृष्णाला आम्ही वंदन करतो। शुकाचार्य महाराज जन्मतःच सर्वसंग परित्यागी आहे। योग्य वेळेला संन्यास घेऊन आश्रमातून एकटेच निघालेले पुत्र विहराने व्याकुळ झालेल्या पित्याने त्यांना हाका मारली, हे पुत्रा, हे पुत्रा, हे पुत्रा, थांब जरा। शुकाचार्य महाराज हे संपूर्ण विश्वमय झालेले। पित्याला हे समजावं म्हणून त्यांनी वृक्षांच्या माध्यमातून ओ असं उत्तर दिलंय। सांगायचा हेतू आहे आपण या मोहजालामध्ये अडकू नये। सर्वभूतांच्या ठिकाणी योग सामर्थ्याने प्रवेश करून त्या श्रीकृष्ण शुकमुनींना आम्ही नमस्कार करतो हे सांगतायत। तिथे मंगल वचन करण्याचं आपल्याकडली पद्धत आहे, वैशिष्ट्य आहे त्याचं फार मोठं। आणि म्हणूनच नैमिषारण्यामध्ये बसलेले सगळी ऋषीमंडळी आहे, शौनक त्यांचे प्रतिनिधित्व करताय। असं असताना वैशिष्ट्य म्हणजे काय? 84,000 मुनी तिथे। नैमिषारण्यामध्ये सगळे जण चिंतन करणारे महामती सूत तिथे आलेले। शौनक म्हणाले त्यांना, महाराज, शौनक उवाच अज्ञान ध्वंस विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुताख्याही कथासारम मम कर्ण रसायन। नुसतं एवढंच सांगू नका, आम्हाला त्या ठिकाणी असं सांगा, भक्ती ज्ञान विराग्यस विवेको वर्धते कथम। आमच्या सर्वांच्या ठिकाणी विवेक कसा निर्माण होईल हे आम्हाला तुम्ही सांगा, नुसतं नको।
हे ऐकलं. जे अमृतमय आहे, मधुर आहे, असं कथांचं सारभूत कथन करा. भक्ती, ज्ञान, वैराग्य कसं विवेक वृद्धिंगत होईल, माया मोह जनिताचा निराश होईल, कोणत्या उपायाने होईल तो निराश, हाही उपाय सांगावा. कलियुग महाभयंकर आहे. सर्व माणसं दैत्यासारखी वागतायत, आचरण करू लागले आणि त्यामुळे अनेक क्लेशही भोगतायत ते. परंतु त्यांचं त्या ठिकाणी त्याच्यातच अडकून पडलेले. कल्याणकारी साधनामध्ये परम कल्याणकारी पावन करणारे, परम पवित्र असणारे श्रीकृष्णाचं प्राप्ती करणारं साधन आम्हाला सांगावं. हे सूत, चिंतामणी प्रसन्न झाला असता इच्छित लौकिक सुख देईल, इंद्र प्रसन्न झाला असता स्वर्ग प्राप्ती देईल, गुरु प्रसन्न झाला असताना वैकुंठ प्राप्त करून देईल. या लौकिक स्वर्ग संपत्तीच याची कथा काय सांगा. तूच गुरु आहेस, यासाठी प्रसन्न होऊन आम्हाला हे सगळं प्राप्त कसं होईल ते सांगा. शौनकांचं भाषण ऐकून सूत महर्षी म्हणाले, प्रीती शौनक चित्ते येतो वची वचिस्व वीर्यचेतम सर्व सिद्धांतम निष्पन्नम संसार भयनाशनम. सर्व सिद्धांत वेचून काढलेलं जे संसारातलं सार आहे तेच मी तुम्हाला सांगतो. संसाराचं भय कमी होईल, भक्ती प्रवाह निर्माण होईल आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भगवान गोपाल कृष्ण ज्याच्यामुळे प्रसन्न होतील ते साधन मी तुला सांगतो. ज्या अर्थी तू हा प्रश्न विचारलायस त्या अर्थी तुझं अंतःकरण अतिशय शुद्ध झालेलं आहे. कलियुगात कालरूपी सर्पाच्या दंशाने दुःखाचा नाश व्हावा, याचाच अर्थ मृत्यूपासून भय उत्पन्न होऊ नये. म्हणून श्रीमद भागवत शास्त्र त्यांनी सांगितलं. अंतःकरणाची शुद्धी होण्यास श्रीमद भागवता वाचून कोणतंही साधन नाही. यासाठी हे तुला मी सांगणार आहे. हे बघ म्हणाले, काल व्याल मुखग्रास सत्रानी हरिते तभम श्रीमद भागवत शास्त्रम कलो किरम भाष्यत. हे लक्षात घे म्हणाले. आणि मग त्यांनी सांगितलं, शुकाचार्यांना त्यांनी नमस्कार केला. ज्या वेळेला हे भागवत राजा परीक्षिताला सांगण्यासाठी निघाले त्यावेळेला देवादिकांनी अडवलेलं आहे. महाराज कुठे चालला? भागवत सांगण्यासाठी म्हणाले आम्ही निघालेलो आहोत. कथा सुद्धा आहे त्या तिथे सांगणार आहे त्याला. हे बघा म्हणाले, राजा परीक्षिताच्या रक्षणासाठी जात असाल तर आम्ही आपल्याला एक सांगतो, अमृताचा कलश इथून घेऊन जा, परंतु प्रत्यक्ष आपण ह्या कथा नेऊ नका. स्वर्गस्थ कथा आहेत ह्या, देवदुर्लभ आहे.
त्यामुळे त्यांनी सांगितलं, बाबा नको असं काही बोलले नाहीत. काही महात्म्यांचं वैशिष्ट्य असतं, आपल्या मुखाने ते कधीही नको हवं बोलत नाही. त्यांची सध्याच्या भाषेमध्ये देहबोली सांगून जाते, बॉडी लँग्वेज. आम्ही काही हे ऐकणार नाही. ते तिथून म्हणाले परत, बाबा सत्यलोकामध्ये एका बाजूला यज्ञ याग जप तप पुराण इतिहास साधने एका बाजूला टाकू, भागवत महाग्रंथ हा एका ठिकाणी ठेवू. तेव्हा सर्व साधने प्रभावाने कमी झाल्यामुळे हलका होऊन वर गेलेले, श्रीमद भागवताच्या प्रभावाने जड झालेले येऊन राहिलेले. ऋषिमंडळींना आश्चर्य वाटलं. पृथ्वीवर भगवत रूप भागवत महात्म्य सांगितलेलं आहे. सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम. सच्चित आनंद ही 3 रूप त्या भगवंताची. शास्त्रकारांनी सच्चित आनंद हे रूप जरी मानलं असलं श्रीकृष्णाचं, तरी त्याचं कार्य काय आहे? अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक या सर्वाचा नाश करण्याचं सामर्थ्य त्यात आहे हे सांगताय. श्रीकृष्ण चरित्रात भगवत कथा गुणानुवाद आहे. भागवत पुराणामध्ये हे सगळं आहे. भागवत कथांमध्ये श्रीकृष्ण चरित्र आहे, गुणानुवाद आहे. राजांची चरित्र, भक्तांची चरित्र, भगवंताचं कार्य, उपासना मार्ग, कर्म मार्ग सगळं त्यामध्ये आलेलं आहे. सत हे भगवंताचं प्रगट रूप आहे. चित हे मौन रूप आहे, यतो वाचानी वर्तन्ते. आनंद हे अप्रगट स्वसंवेद्य रूप आहे, ते स्वतःचा स्वतःच अनुभव घ्यायचा असतो. आणि म्हणूनच हे आम्ही तुम्हाला सांगतो, ज्याच्यामुळे हे पवित्र मंगल ज्याच्यामध्ये आहे ते सगळं ज्ञान तुम्हाला सांगणार. आपण सद्भक्तात तत्वज्ञानाचं सार, तुमची भक्ती कशी वाढेल, श्रीकृष्णाची कृपादृष्टी कशी होईल, ते भागवत मी तुम्हाला सांगतो. सूत आणि शौनक दोघेही ज्ञानी आहेत. पुराणांचा अभ्यास आहे. पुराण म्हणजे आहेत का? आत्मसंवाद आहे. संसारातून अलिप्त होऊन कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग या सगळ्याचं चिंतन तिथे चाललेलं आहे. बुद्धीमध्ये विवेक हा मोठा गुण आहे. अविवेकाने मनुष्याला पाप पुण्य, हित अहित, कल्याण कल्याण, धर्म अधर्म काहीही कळत नाही. आणि म्हणून जशी बुद्धी प्रेरणा देते त्याप्रमाणे ते प्रवृत्त होतात. आणि आता सध्या सर्वत्र अविवेक असल्यामुळे अशांतता पसरलेली आहे, दुःख वाढलेलं आहे. नोकरी, उद्योग, व्यवसाय केवळ उदरभरणासाठी करू नये. मुख्य हरिकथा निरोपण जीवन अर्थ शोधण्याचा आहे. निर्मल अंतःकरणाने भक्ती होत असते. श्रीहरी आपल्या चित्तामध्ये राहतात आणि त्यापासून चित्त शुद्ध होतं. तिथे ज्ञानाची जरुरी आहे.
जीव हा आनंद स्वरूप आहे, परंतु मला आनंद मिळावा म्हणून तो बाहेरच शोधत असतो. त्याला काय करावं? आणि म्हणूनच हे स्वरूप समजावं म्हणून दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आनंद हा दोन स्वरूपाचा असतो. एक साधनजन्य अनुभव आनंद आणि एक स्वयंसिद्ध आनंद आहे. तो स्वतःपाशी असतो. साधनजन्य अनुभव म्हणजे भौतिक साधनांपासून मिळणारा आनंद असं वाटतं. ते सगळं नश्वर आहे. ईश्वराचं हे परिपूर्ण रूप आहे. अपूर्णता हे नश्वर आहे. त्यामुळे जीवाचं स्वरूप मूलतः नारायण स्वरूप आहे. कर्म ज्ञान भक्ती हे शास्त्रांनी दिलेले मार्ग आहेत. त्याच्या मूल स्वरूपाची ओळख होणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी परमेश्वराचं ध्यान करावं. ते सत्य स्वरूप आहे हे ओळखावं. भूत भविष्य वर्तमान निर्विकार असून ते शाश्वत आहे, कालस्वरूप आहे, असा हा भागवत ग्रंथ आहे. निगमो कल्पतरोर गलिता फलम. वेदरूपी कल्पवृक्षाचं हे भागवत फळ आहे. त्याचं अकंठ सेवन करायचंय. नैमिषारण्यात ऋषीमंडळी जमले. चर्चा सुरू आहे. शौनक ऋषी आहेत. अत्यंत प्रसन्न अंतःकरणाने विचारणा केली. महामती सुतांनी ते सांगितलेलं आहे. आपण ज्ञानी आहात. भक्ती ज्ञान आणि वैराग्य मिळून विवेकाची वाढ कशी होईल ते सांगावं. सद्गुणाचं कथासार सांगावं. मोहनाश कसा होईल हे सांगावं. कलियुग हे महाभयंकर आहे. काल विपरीत आहे. सर्व प्राणी दैत्यासारखे आचरण करताय. नाना प्रकारचं भोग ते भोगताय. हे भागवत कलियुगाच्या प्रारंभाला शुकाचार्य महाराजांनी शुकदेवांनी राजा परीक्षिताला सांगितलं. अंतःकरण शुद्धीसाठी हे सगळं सांगितलंय. वैशिष्ट्य एक आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्याप्रमाणे म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हिते ज्याचं जसं सुकृत आहे त्याला त्याप्रमाणे त्याचा लाभ निश्चित होतो. भागवताचं महात्म्य सुतांनी सांगायला प्रारंभ केला आहे. हे स्वरूप त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा ते म्हणाले, बाबा रे, पूर्वी एकदा मी म्हणाले, सांगतो महात्म्य, पूर्वी एकदा शौनक म्हणाले, नारद तर निरंतर एके ठिकाणी स्वस्थ राहणारा नसून लोकांमध्ये परस्पर कलह उत्पन्न करण्याची तत्पर असतो.
त्याच्या ठिकाणी भागवत कथा सप्ताह करण्याचा विधी वगैरे उत्पन्न झाला असं ऐकलं. सनत कुमारांची नारदांची भेट कशी झाली हे सगळं सांगा. भागवत महात्म्यच तुला सांगतो. सूत म्हणताय, अत्रेहि कीर्तिष्यामी भक्तिपुष्टम कथानकम. मी भक्ती ज्ञान वाढेल असंच कथानक जे आहे, कथा आहे ती मी तुला सांगणार आहे, ज्याच्यामुळे भक्तिरस वाढणार आहे. एकदा नारद बद्रिका आश्रमामध्ये अत्यंत खिन्न होऊन बसलेले. सनत कुमार तिथे आले. त्यांनी विचारले, महाराज नारदा, तू इतका चिंतातुर का आहेस, उदास का आहेस? लक्षात घे, असं भ्रमिष्ट होऊ नको. तेव्हा नारद म्हणाले, अहम तु पृथ्वीं यातो ज्ञात्वा सर्वोत्तम इति पुष्करंच प्रयागंच काशी गोदावरी तथा हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंग सेतुबंधनम एवमात्यादिः तेषु भ्रमतमाणम इत्यस्तः. मी पृथ्वीवरती या ठिकाणी भ्रमण करत होतो. पृथ्वी सर्वत्र उत्तम. प्रयाग क्षेत्र, पुष्कर क्षेत्र, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंगपट्टणम, सेतुबंधन, रामेश्वर इत्यादी चारी दिशेला मी भ्रमण केलं. परंतु मनाला संतोष वाटेल असं काहीही घडलं नाही. कलीच्या योगाने सगळी पृथ्वी पीडित झालेली. सत्यपणा राहिला नाही, तोप राहिला नाही, सुचिरभूतता नाही, दयाभूती नाही, दांत मुळीच. आपापले लोक मात्र उदरभरणामध्ये तत्पर आहे. हे माझ्या लक्षात आलं आणि मी त्या ठिकाणी भ्रमण करत होतो. लोक अत्यंत हलकट आणि कपट रूपाचं भाषण करतात. आळशी आहेत, अत्यंत मूर्ख आहेत, मंदभाग्य आहेत, नास्तिक आहेत. अनेक रोगांनी लोक त्या ठिकाणी पीडित झालेले आहेत. कामामध्ये तर आतुरच आहे. मात्या पित्यांना कोणी विचारत नाही. धनलोभानी पिता कन्यांची विक्री करतो. सगळं भ्रष्ट झालेलं आहे. साधूंचे आश्रम, तीर्थ, नद्या, देवस्थान ही सर्व कलहयुक्त झालेली आहे. पुष्कळ हिंडलो मी, परंतु कुठेही माझं समाधान झालेलं नाही. ब्राह्मण वेद पठन करतात आणि धनलोभानी कोणालाही शिकवतात. अनाधिकारांना शिकवलं जातं. सनत कुमारांनो, मी या पृथ्वीवर फिरलो. श्रीकृष्णाने ज्या ठिकाणी अनेक लीला केल्या त्या यमुना तीरावरती मी आलो. तेव्हा मला आश्चर्य असे एक दिसलं की यमुनेच्या तीरावरती एक स्त्री त्या ठिकाणी आहे. तिच्या दोन बाजूला दोन पुरुष आहेत. ते निचेष्टित पडलेले. त्यांना उठवण्याचा ती पुष्कळ प्रयत्न करते, परंतु ते काही उठत नाही.
सभोवती शेकडो स्त्रिया आहेत, त्या तिला वारा घालतायत. त्या म्हणतायत त्यांना, बाई काळजी करू नकोस, तुझे पुरुष हे दोन्ही निरोगी तरुण होतील, भिवू नकोस, समाधानाचं बोलतायत त्या. हे पाहून कधी दोष अवलोकन केला त्यांनी, आणि त्यावेळेला नारद तिच्या जवळ गेले, म्हणाले मी त्या स्त्रीच्या जवळ गेलो. ती स्त्री बोलू लागलेली आहे. बाल उवाच भोभो साधो क्षणं तिष्ठन् मच्चित्तमापि नाशयम् दर्शनं तव लोकस्य सर्वार्था अधारं परम् बहुधा तव वाक्येन दुःख शान्तिर्भविष्यति यदा वाक्यं भवेत् हरि भवतो हरि दर्शनं तथा. ती स्त्री असं म्हणते, महाराज आपण थांबा, तुम्ही सत्पुरुष आहात, माझी चिंता तेवढी दूर का. आपल्या सारख्यांच्या दर्शनाने सर्व प्रकारची पाप नाहीशी होतात. आपल्यासारख्या साधूंचं दर्शन ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. नारद म्हणाले, कासित्वाम का विपौ चेमाम नार्यवका पद्मलोचना वद देवी सविस्तरम स्वस्य दुःखस्य कारण. नारद म्हणाले, बाई तू कोण आहेस. हे दोन पुरुष कोण आहेत. तेव्हा ती स्त्री म्हणते, अहम भक्ती रिताख्यातो इमौ ते तनयो मतौ ज्ञान वैराग्य नामौ काल योगेन जर्जरो गंगाद्यादि सरिताश मत्सेवार्थ समागता तथापि च नये श्रेयः सेविता यः सुरैरपि. मी ही भक्ती नावाची स्त्री आहे. हे माझ्या दोन बाजूला दोन पुरुष दिसतात, ते माझे मुलगे आहेत. एकाचं नाव ज्ञान आहे, एकाचं नाव वैराग्य आहे. माझी सेवा करणाऱ्या स्त्रिया ज्या आहेत त्या गंगा आदी नद्या आहेत, त्या माझी सेवा करतात, तरी मला समाधान होत नाही. तेव्हा असं का व्हावं हे सांगा. थोडक्यामध्ये एकच आहे, सध्या भक्तीचे ग्राहक आहेत, पण ज्ञान आणि वैराग्य हे कोणालाही नको आहे. कोणी वैराग्याला दागिना मानतात, नेत्र मानतात. भक्ती अंधवंत आहे. म्हणून भक्तीचा पुत्र ज्ञान वैराग्य सांगताय, ते भक्तीचं खरं फळ आहे. तेव्हा नारद म्हणाले, बाई हे सगळं ठीक आहे, पण मला जरा सविस्तर सगळं सांग बाई. नारद म्हणाले, ती भक्ती म्हणाली आहे, माझं नाव भक्ती आहे. मी द्रविड देशात उत्पन्न झाले, कर्नाटक प्रांतात वाढले. माझी महाराष्ट्र देशात थोडी वाढ झाली, गुजरातेत माझी जीर्णावस्था झाली. त्या प्रांतात भयंकर असं कलियुग आहे. त्यावेळी माझी स्थिती त्या पुत्रांप्रमाणेच होती. परंतु या वृंदावनात मी आल्यानंतर मी मात्र सुस्वरूप झाले. हे मुलगे मात्र अजूनही निचेष्टित आहेत. मी त्यांना तरुण
बघा, मी आता तरुण आई आणि वृद्ध मुलगे कसं दिसताय, मला काही समजत नाही. तिघेही एकत्र असतो तेव्हा काळ अतिशय उत्तम असतो. तेव्हा याचं कारण सांगावं. नारद म्हणाले, शांत राहावे, श्रीकृष्ण तुझं निश्चित कल्याण करेल. कलियुग आहे, त्याचा महिमा असाच आहे. लोक मोठे पापी आहेत, दुष्कर्मी बनलेले आहेत. दिसायला दिसतं दुष्ट आनंदात आहे आणि सज्जन दुःखात आहे. लोक विषयासक्त झाले, त्यामुळे तुला याची प्राप्ती झाले अशी स्थिती आलेली आहे. वृंदावनात गेली आल्यामुळे तुझी जीर्ण अवस्था मात्र गेली. तारुण्य लाभलं, कारण एकच आहे, वृंदावन हे धन्य आहे, भगवंताची लीलाभूमी आहे. भक्ती त्या ठिकाणी नृत्य करीत असते, त्यासाठी ज्ञान वैराग्याला कोणी पण विचारत नाही. त्यामुळे त्यांची ही स्थिती वृद्धत्वाकडेच आहे. दोघही वास्तविक आत्मसुखात आहेत, काळजी करू नकोस. ते स्त्री म्हणते भक्ती, राजा परीक्षितांनी कलीला अजून जिवंत कसं ठेवलं. तो शरण आला होता, तेव्हा त्यांनी सांगितलं नारदांनी, बाई लक्षात घे, त्यावेळेला कलीला मारण्यासाठी राजा परीक्षित गेला. त्यावेळेला त्यांनी त्याला अडवलाय, नळाला शरण आलाय. शरणंगताचं रक्षण करणं हे राजाचं ब्रीद आहे. मला मारू नकोस म्हणाले, मीही देवाच्या आज्ञेने आलेलो आहे. या ठिकाणी तपश्चर्येने, योगाने, समाधीने जे मिळत नाही ते फळ कलियुगामध्ये केवळ कीर्तनाने मिळतं, नाम संकीर्तनाने मिळतं. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. कली प्रभावाने सर्व ठिकाणचं सार गेलेलं आहे. घोर पापकर्म करणारे तीर्थयात्रा करून तीर्थाचं महत्व कमी करतायत. काम, क्रोध, लोभ, वासना यांनी लोक ग्रस्त झालेले आहेत. तपश्चर्येत सत्व नाही, मोक्षाकडे लक्ष नाही, वैष्णव धर्म पाहत नाही. बडबड करणारी माणसं सगळीकडे पुष्कळ झाली. हे सर्व युगध कर्मानुसार आहे, परंतु यामध्ये कोणालाही दोष देऊ नको. श्रीकृष्ण नेहमी तुझ्याजवळ आहे हे ऐकून भक्तीला फार मोठं आश्चर्य वाटलेलं आहे. तेव्हा भक्ती म्हणतीये, तू या ठिकाणी काहीतरी प्रयत्न तरी करा. नारद म्हणाले, बाई काळजी करू नकोस, तू श्रीकृष्णाच्या चरणकमलांचं स्मरण कर. तू भगवंताला प्रिय आहेस. वास्तविक सत्य त्रेता आणि द्वापार युगात देवानी तुझ्याजवळ हे ज्ञान आणि वैराग्य साधन दिलेली आहे. चैतन्य रूपी भगवान कृष्णानीच तुला निर्माण केलेले. तू एकदा या श्रीकृष्णाला विचारलंस, मी आता काय करू? तर श्रीकृष्णाने सांगितलं, तू माझ्या भक्तांचं रक्षण कर. त्यावेळेला देवानी तुला मुक्ती नावाची दासी दिलेली आहे. ज्ञान आणि वैराग्य हे तुझ्या जवळ दिलेले आहे. भूर्लोके आलीस, परंतु पुष्टी
करण्यासाठी छायारूपाने तू इथे राहिलीस. मुक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तिघांना घेऊन आलीस. पण द्वापारापर्यंत आनंदात होतो. पुढे या कलियुगात मुक्ती क्षीण झाली आणि अज्ञानाने वैकुंठात ते सगळे निघून गेले. तू मात्र राहिलेली आहेस. तुझं स्मरण होताच ती तात्काळ तुझ्याजवळ येते. ज्ञान वैराग्य पुत्र म्हणून सांभाळतेस. परंतु कलियुगामध्ये मात्र ज्ञान वैराग्याची उपेक्षा करणारे लोक आळशी मंदमती झालेले. चिंता करू नको, दुसरं काहीतरी कलियुगासारखं युग नाही. यासाठी मोठे उत्सव करून होतात. भगवत कीर्तन करावं, भरभराट होईल. जे जीव पापी असले तरी भक्तीच्या योगाने वैकुंठात जातील. त्यांच्या अंतःकरणात प्रेमरूपी भक्ती राहील. निर्मळ अंतःकरण होईल. याची भीती राहणार नाही. भीतीयुक्त अंतःकरण ज्या वेळेला जीवाचं आहे तेव्हा भूत पिशाच स्पर्श करणार नाही. जो परमेश्वर तपश्चर्येने, वेदाध्याने, ज्ञानाने, कर्माने साध्य होत नाही ते केवळ भक्तीने साध्य होत. याला उत्तम उदाहरण म्हणजे गोपींच आहे. श्रीकृष्णाला त्या ठिकाणी सदैव प्रेम त्यांनी केलं. निर्विशेष प्रेम केलेलं. त्यांच्यावर कोणताही धर्मसंस्कार नव्हता. परंतु त्या ठिकाणी मात्र अतिशय प्रेम भगवंताचं होतं. ते त्यामुळे त्यांना हे साध्य झालेलं आहे. भक्तीच्या योगाने श्रीकृष्ण भगवंताच्या भक्तांच्या समोर उभा राहतो. तीर्थाटन, यज्ञागादी कर्म, योग साधना, ज्ञानशास्त्र, व्रताचरण, भक्ती वाचून व्यर्थ आहे. हे सगळं मुक्ती देणारी गोष्ट आहे म्हणाले. तिला आनंद वाटला. ती म्हणाली, मी द्रविड देशात उत्पन्न झाले. तिथून कर्नाटक, महाराष्ट्र हे सगळं करत करत इथपर्यंत आले. वास्तविक या तिच्या बोलण्याच्या पाठीमागे अर्थ फार गहन आहे. द्रविड देशात उत्पन्न झाले याचाच अर्थ असा, रामायण काळामध्ये शबरीला प्रभू रामचंद्रांनी भक्तीचा उपदेश केलेला आहे. ती सगुण भक्ती तिथे प्रगट केलेली आहे. नवविधा भक्ती ह्या आपण समजतो प्रल्हादाच्या काळापासून नाही, त्याच्या आधी आहेत, पण या वेगळ्या आहेत, त्या वेगळ्या आहेत. या सगळ्याच सार त्यामध्ये आहे. आणि मी जेव्हा पुढे पुढे निघालेली आहे तेव्हा त्या ठिकाणी गोकुळ वृंदावनामध्ये ती अधिक रूपात प्रगट झाली, सगुण झालेली आहे. म्हणून ती म्हणते मी द्रविड देशात उत्पन्न झाले, नुसतं नाहीये. मग नारद म्हणाले, बाई ग, हे सगळं खरं आहे. मी प्रयत्न तर करतो मुलांना जाग करण्याचा. आणि म्हणून त्यांनी जाग करण्याचा प्रयत्न केला. जवळ गेले, वेदघोष केला, कानाजवळ केला, गीतापाठ केला, पण काहीही उपयोग नाही. नारद खिन्न झाले. तेवढ्यामध्ये आकाशवाणी कहली, नारदा खेद करू नकोस. त्यांना जाग करण्यासाठी एकच उपाय आहे, सत्कर्म कर. हा सत्कर्माचा विषय त्यांनी ऐकला. आता म्हणाला, मी काय अकर्म करतोय, मी सत्कर्मच करतोय. वेदघोष केला, गीता पाठ केला, उपनिषद म्हटली, अनेक रूपांनी प्रयत्न केले. हे काही सत्कर्म नाही. सत्कर्म वेगळं आहे आणि कर्म वेगळं आहे.
सत्यनारायणादी पूजा या सगळ्या कशा आहेत? पुण्यपाच्या आहेत. संकल्पामध्येच येत. मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थ मम अस्माकं ग्रहाणा. सगळ्यांना मला द्विपद चतुष्पद अष्टापद काय असतील ती पद मिळत जाऊ देत, मला सगळं मिळू देत. सहपरिवाराणाम मिळू देत, नुसतं नको. पुण्यकर्म म्हणताय ते सत्कर्म, जे स्वतःसाठी केलं जातं त्याला मर्यादा आहे, ते पुण्यकर्म आहे. जे सगळ्यांसाठी आहे, सर्व जनांसाठी आहे, सर्व लोकांसाठी आहे, विश्वासाठी आहे, उद्धारार्थ करणार कर्म हे सत्कर्म असतं. तेव्हा त्यांनी सांगितलं सत्कर्म. आता काय सत्कर्म करू हा प्रश्न त्यांना पडला. सत्कर्मांची दोघांची निद्रा जाईल म्हणाले. जरा पण जाईल. सर्वत्र भक्तीचा प्रसार होईल. सत्कर्माविषयी तो आता महात्म्यांना विचारू लागला, कोणालाही सांगता येईल. शेवटी बद्रिकाश्रमात येऊन तो सचिंत बसलेला. सनत कुमार आणि नारदांची भेट झाली. सत्कर्माविषयी सांगावं म्हणाले इतका प्रसंग घडलेला. भक्ती ज्ञान वैराग्य यांनी सुखी कसे होतील हे तिघे जण सांगा म्हणाले. वास्तविक एक जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेच मानावा. महाराज तुकाराम सांगतात. असं हे महात्मे असतात. नारद महात्मा. सनत कुमार हसले आणि म्हणाले, बाबा रे, वास्तविक तू तर सर्वश्रेष्ठ भक्त आहेस. सत्कर्म अनेक आहे, यज्ञ यागादी कर्म आहेत, परंतु हे सुद्धा त्या ठिकाणी मर्यादा घालणारे आहे. ज्ञानयज्ञ तसा नाही. ज्ञानयज्ञामध्ये वैशिष्ट्य आहे. श्रीमद भागवताचा पाठ करूया, तो ज्ञानयज्ञ आहे. त्या पाठाने ज्ञान वैराग्यांचे कष्ट दूर होतील, भक्तीला सुख प्राप्त होईल, कलीचे दोष नष्ट होतील आणि सर्वत्र प्रेम रस बुद्धी भक्ती सर्वत्र संचार करे. नारद म्हणाले, अहो मुनी, पण मी गीता पाठ केलं, मी वेदघोष केला, अनेक सुक्त म्हटली, उपनिषद म्हटली, काय ते सत्कर्म नाही म्हणाले. भागवत कथा वेद उपनिषद ही सार काढून केलेली आहे. त्याचं फळ वेदाहून श्रेष्ठ आहे. भागवत रूपी फळ जर पाहिलं तर ते विलक्षण आहे. तेव्हा तू एक लक्षात घे आणि तो सप्ताह या ठिकाणी करूया, म्हणजे त्या ठिकाणी तुझं हे स्वरूप स्पष्ट होईल. भागवत ग्रंथ मुळापासून शेंड्यापर्यंत अत्यंत श्रेष्ठ आहे, रसपूर्ण आहे, जगाला रुची देणार आहे, मनोहर आहे. ऊस स्वरूपात गोडी साखरेची कळत नाही तसं भागवत कथा आहे. वेद प्रामाण्य ग्रंथ आहे. भक्ती ज्ञान वैराग्य प्रगट करणारा ग्रंथ आहे. शोक दुःख याचं निवारण करणार आहे. मोहजन्य अंधकार नष्ट करणार आहे. विचार शक्तीचा उदय करणार आहे. काळामुळे सदाचार योगमार्ग तपस्याचा लोप आहे, पण लौकिक दृष्टीने दुःखी आणि
इतर माणसं सुखी असंच दिसतं, काळजी करू नकोस म्हणाले. नारद म्हणाले, बाबा रे, सर्वत्र सनकाधिक एकांत आणि रमणीय ठिकाणी ज्ञान यज्ञ करून ते सांगितलंय. बद्रिकाश्रमामध्ये आजही सनत घाटी म्हणून जिथे नारदांची आणि सनकादिक कुमारांची भेट झाली, हा संवाद झाला, ती जागा आजही आहे. बद्रीला गेलात तर ती बघा जरूर. पुण्यभूमी आहे बद्री, नारायणाची तपस्थली आहे. नारद सनकादिकांनी सांगितलं आणि मग त्याप्रमाणे सगळे जण निघालेले आहे. गंगा तटाकी आलेले. या दोघांना तिघांनाही नारदांनी गंगा तटाकी म्हणजे हरिद्वारला आणलेले. हरिद्वारला आज ही जागा आहे. तिथे सगळेच जण भगवत भक्त जमा झालेले, भागवत भक्त जमा झाले, वैष्णव जमा झाले. एका बाजूला ऋषी मंडळी, दुसऱ्या बाजूला देवतागण, तिसऱ्या बाजूला वेदोपनिषद, चौथ्या बाजूला सर्व तीर्थ आहे, स्त्रिया बसलेल्या. वैशिष्ट्य घडलं. आकाशस्थ सिंह शंखनाद झालेला. कल्पवृक्षाच्या फुलांचा वर्षाव झाला. सनकादी कुमारांनी भागवत महात्म्य सांगायला प्रारंभ केलेला आहे. भागवत कथा वारंवार सेवन करा. श्री विष्णू भक्तांच्या अंतःकरणात वास करीत असतो. या ग्रंथाची श्लोक संख्या 18,000 आहे. 12 स्कंद आहेत. हा परीक्षित आणि शुकाचार्य महाराजांचा संवाद आहे. हे शास्त्र मुक्ती देणार आहे. ज्या घरी ज्या ठिकाणी भागवत कथा चालतात ते ठिकाण म्हणजे तीर्थ पुण्यकारकच असतं. वेदाच्या प्रारंभी ओम प्रणव आहे. वेदाची माता तत्सवितुरण्य आहे. हा गायत्री मंत्र, सहस्र शीर्ष हे पुरुष सूक्त, हे तिन्ही मिळून हा भागवत ग्रंथ आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा 12 अक्षर मंत्र निर्माण झालेला आहे. सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. भागवत कथा दुर्लभ आहे. सत्यधर्माने वागून ब्रह्मचर्याचं पालन करावं. भागवत श्रवण करावं. 7 दिवस श्रवण करावं. मौनानी नियम आणि मौनादी नियम आणि त्या ठिकाणी वर्णाश्रमाचा प्रमाणे सदाचाराचं पालन करून त्या ठिकाणी उपस्थित राहावं. स्वतः भगवान कृष्ण सत्पुरुषांवर दया करून गेलेले. निर्गुण निराकार असून भक्तासाठी सगुण साकार होतात. चित्स्वरूपी झालेला परमात्मा. निर्गुणाची उपासना करणं कठीण आहे, म्हणून भगवंतानी आपलं तेज या ग्रंथामध्ये ठेवलेलं आहे. हा ग्रंथ श्रीकृष्णाचे वाणी रूप प्रत्यक्ष स्वरूप आहे. भागवत सेवनानी श्रवणाचं, पठणाचं, पापमोक्षाचं हे सगळं स्वरूप प्रगट होतं. असा हा ग्रंथ त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतो. तेव्हा वास्तविक असं आहे, उद्धवानी भगवंताला विचारलं होतं, देवा, आपण वैकुंठ गमन केल्यानंतर कुठे जाणार आहात? वैकुंठालाच का क्षीरसागरात? आपण कुठे जाणार? अंतर्धान होणार आहात. लीलानुवादाने तुमचं दर्शनही घडेल. तेव्हा त्यांनी सांगितलं, यापूर्वी अवतार कार्य झाल्यावर मी क्षीरसागरात गेलो, परंतु या अवतारात मात्र नंतर मी वैकुंठात आणि क्षीरसागरात दोन्ही ठिकाणी जाणार नाही.
तेव्हा उद्धवाला आश्चर्य वाटलं. श्रीमद भागवत रूप समुद्रात मी निवास करणार आहे. तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवतार्णव तेन यम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षम वर्तते हरी. तेव्हा श्रीकृष्ण स्थूल रूपाने जरी अंतर्धान पावले तरी भगवान रूपी अमृत सेवन भगवत रूपी अमृत समुद्रात येऊन बसले. ही भगवंताची कृष्णाची प्रत्यक्ष वाङ्मयी मूर्त आहे. तेव्हा याचं निश्चित श्रवण मनन चिंतन करावं. भागवताचं वैशिष्ट्य एक आहे. जसं श्रीकृष्ण अवतारामध्ये लोकांनी नेत्राने सर्व इंद्रियद्वारा भगवंताची अनुभूती घेतली, तशी अनुभूती भगवंताच्या लीला गुणानुवादाने श्रवणाने ती अनुभूती येते. ते सुख प्रत्यक्ष मिळण्याचा विषय आहे. कारण परमात्मा परलोकात नसून भागवताच्या रूपाने स्वतः प्रगट झालेला भगवंत आहे. एक अद्भुत ग्रंथ आहे. त्याचा अर्थप्राप्तीत विधी सांगितलाय, कामोपभोगाचाही विधी सांगितला, धर्मानुष्ठानाचाही सांगितला. परंतु यातून मुख्य म्हणजे मुक्त होण्यासाठी विधी सांगितला. यात भगवंताची भक्ती सांगितली, त्यात भगवंताचं स्वरूप सांगितलं. भगवंताच्या प्रेमात चिंब झालं म्हणजे हा झालं पाहिजे, हा पाचवा पुरुषार्थ आहे. असा हा सिद्ध ग्रंथ आहे. आणि म्हणून याचं स्वरूप जाणून घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. शुकमुनी एकदा फिरत निघाले होते. वेदरूपी कल्पवृक्षाखाली येऊन बसले. वेद म्हणाले, आपल्याला काय पाहिजे? शुकमुनी म्हणाले, बाबा रे, मला काही नको. का नको म्हणाले? स्वयं प्रकाशे चिदात्मानं ब्रह्मणं सुखास्महे. स्वकाशरूपी चिदात्मा ब्रह्मानंदात बसलेला आहे. शंकराचार्यांची आठवण करून देणारा आहे. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम तसे आहे. आम्हाला दुसरं काय हवे म्हणाले. वेद म्हणाले तसं नाही म्हणाले. आपल्यासारख्या ब्रह्मरूपी अतिथीला आम्ही तसं पाठवणं योग्य नाही, करता येणार नाही. आम्ही तुम्हाला एक त्या ठिकाणी देतो. निगम कल्प तरोर गलितम फलम. आम्ही एक फळ देतो, त्याला आपण स्पर्श करावा. त्यामुळे त्याची परिस्थिती काय होईल? व्यास त्याला म्हणतायत, पिबत भागवतम रसामलयम मुहुरो रसिक भुवी भावुक. संसारांचं हे रसिक फळ आहे. जे जे ते सुखाची अपेक्षा करतात त्याला इथे निमंत्रण आहे. जे परलोकाचं सुख म्हणतात त्या भावुकांनाही निमंत्रण आहे. ते येतात, या जन्मात सुख प्राप्त करून घेतात आणि जातात. तेव्हा तू लक्षात घे म्हणाले. असं हे त्याचं स्वरूप त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्या ग्रंथाविषयी त्यांनी सांगितलं. आणि त्या ठिकाणी ते आलेले आहे. भागवत कथेचा प्रारंभ त्यांनी केलेला आहे. महात्म्य सांगायला प्रारंभ केलेला आहे. तुंगभद्रा नदी आहे आणि त्या तुंगभद्रा नदीच्या किनारी एक नगर आहे, अवंतिका नगर आहे. आणि त्या नगराच्या इथे आत्मदेव नावाचा एक सदाचार संपन्न माणूस राहतोय. वेदशास्त्र संपन्न आहे, ब्राह्मण आहे, पुष्कळ धन जवळ आहे. आत्मदेवाला धुंदुली नावाची पत्नी आहे. तिच्यावर त्याचं निरंतर प्रेम आहे. स्वरूप संपन्न आहे, रूपवती आहे. परंतु दुर्दैवानी गुण मात्र अवगुण आहे. स्वतःच्याच मनाने वागायचं,
हे त्याच्यात वैशिष्ट्य. स्वभाव अत्यंत तापट, घरकामात लक्ष नाही, भांडखोर होती, आत्मदेवाला पुत्र नाही, दुःखी झालाय, धर्माचरण चरणी होता म्हणून त्यांनी गोदान केलं. पुष्कळ त्यांनी केलं, द्रव्यदान, भूमिदान, वस्त्रदान ही दानही केली. धर्माच्या आज्ञेप्रमाणे सांगितलेली पुत्रासाठी सगळी व्रतवैकल्य केली, पण त्याला धन नाही, पुत्र प्राप्ती झाली नाही. शेवटी कंटाळून गेला. कंटाळायचं कारण म्हणजे त्याला अपत्य नाही असं नाही, तर घरामध्ये असलेले वृक्ष, पशुधन वगैरे कोणालाही अपत्य नाही. ब्राह्मणांना दान द्यायचा, पण त्याची फलोन्मुखताच व्हायची नाही. शेवटी ब्राह्मण म्हणायचे तुझं दान आम्हाला नको. त्यांनी दुःखी झालेला, त्यामुळे तो तिथून बाहेर पडला, वनामध्ये गेला. आता आपण आत्महत्या करायची, परंतु दुपारची वेळ झाली, तहान लागली, म्हणून एका तळ्याकाठी बसलेला. तळ्याकाठी विश्रांती घेतली आणि विश्रांतीला बसला असताना त्यांच्या ठिकाणी एक संन्यासी येऊन बसला. तोही पाणी प्याला आणि गर्द झाडी आणि त्या झाडीच्या छायेमध्ये हे दोघेही बसलेले. आत्मदेव सदाचरणी यती दिसतायत म्हणून वंदन त्यांनी केलं, आदरपूर्वक वंदन केलं. खिन्न अंतःकरणाने बसला जाऊन. त्या यतींना वाईट वाटलं, दुःखी दिसतोय. का रे बाबा, काय दुःख आहे तुला? त्यांनी सांगितलं, महाराज सगळं काही आहे, पण पोटी संतान नाही. दादा धर्म केला, पूर्वजांनाही त्यांनी पुण्य मिळत नाही. अशा प्रकाराने म्हणाले सगळं माझं झालेलं आहे. घरात पशुधन आहे, त्यांनाही नाही, गाईला, गुरांना, कोणालाही अपत्य. फळं फुलं आहेत, पण त्यांना फळं नाहीत, झाडांना फुलं नाही, काही नाही. प्राणत्याग करावा असं वाटतं. संतान रहित, जन्म विरहित आहे. घरात हे सगळं सांगितलं, कळवळून गेला अंतःकरण. यती ज्ञानी बाबा रे, लक्षात पुत्रापासून सुख तुला नाही, तेव्हा संतान प्राप्तीचा विचार सोडून दे. विवेकाचा मार्ग स्वीकार म्हणजे संन्यास ग्रहण कर. कर्मगती बलवत्तर असते. कौटुंबिक वासनांचा त्याग कर आणि संन्यासाश्रम स्वीकार. पूर्वी राजा सगर, अंग यांनी सुद्धा याप्रमाणे आग्रह केला आणि शेवटी तेच त्याला दुःखाला कारणीभूत झालं. संन्यास धर्मामध्ये वास्तविक सुख आहे. संन्यास आश्रमामध्ये वैशिष्ट्य आहे. पत्नीची परवानगी हवी, अमुकही पळवाट आहे. त्याग आहे हा मोठा. याला दोघांचंही सहाय्य लागतं, एकाचा नाही उपयोग. म्हणून त्या ठिकाणी म्हणतात तिची परवानगी देते. वैशिष्ट्य असं आहे, ती स्त्री आणि त्याची आई हे पुरुष जन्मात, स्त्री जन्मात मुक्त होतात. स्त्री अखंड सौभाग्यवती राहते. पुत्र पौत्र संपत्तींनी गृहस्थाश्रम मानला आहे ना मनाला, पण तुम्ही सांगताय खरंय, पण मला यातून समाधान होत नाही. मला कसंही करून काही बघा, पण आपल्या तपस्येने एक पुत्र द्या, नाही तर मी प्राणत्याग करेन.
आता संन्यासी म्हणाले, हे विधिलिखित बदलण्याचा कोणी प्रयत्न करून उपयोग नाही. हा अट्टहास आहे. चित्रकेतू राजा पूर्वी पुत्र संततीसाठी दुःखित झालेला आहे. पुत्राची आशा धरू नये. संतते सगरो दुःखो वापामगम पुरा तथा ते मुच्चांद्य कौटुंबिशाम संसारे सर्वथा सुख. ठीक आहे म्हणाले. तस्य अग्रहम समालोक्यम फलमेक तवदत्वा इदम भयत पत्न्या तम तथा पुत्रो भविष्यति. मी तुला एक फळ देतो, ते तुझ्या पत्नीला खायला दे. पण एक अट आहे, हे फळ खाल्ल्यानंतर पुत्र होईल, पण वर्षभर खरं बोललं पाहिजे, शुद्ध आचरण केलं पाहिजे, कोणाशी भांडायचं नाही, सर्वांवर दया करायची, दानधर्म करायचा, एकभुक्त राहायचं. व्रताचरण केलंच तर तुला सुंदर मुलगा होईल. फळ देऊन तो निघून गेला. वास्तविक इथे एक विचार करायचा आहे. फळ देताना त्यांनी सांगितलेलं आहे ती सगळी उपासना मार्ग आहे. ह्या उपासनेनी तू कर, उपासनेचं फळ तुला होईल. आता मग प्रश्न असा पडतो, फळ खाऊन मुलं होतात का? फळ खाऊन मुलं होतात याचा अर्थ असा नाहीये. फळ देणं म्हणजे त्यांनी मार्ग सुचवलेला, आणि त्या मार्ग सुचवण्याच्या पाठीमागे उपासना सांगितलेली आहे. फ्रूट याचा अर्थ दोन प्रकारचा, एक रिझल्ट, फूड म्हणजे रिझल्ट, आणि एक फळ म्हणजे परिणाम. जसं ज्याप्रमाणे आपण असं म्हणतो, बाबा रे आयुष्यभर कष्ट केलेस त्याचं फळ मिळालं बर का, अभ्यास केलास त्याचं फळ मिळालं बर का, म्हणजे फळ खाऊन अभ्यास झाला असा अर्थ नाही. ती कृपा दृष्टी अव्यक्तात असते. परंतु त्या ठिकाणी जो अर्थ आहे ते लिहिलं नाही, त्यांनी फळ दिलं, परंतु त्याचा अर्थ असा नव्हे धरू नये आपण की त्यांनी फळ दिल्यावर मुलं झाली. उपासना सांगितली ही महत्वाची आहे, आणि ती महत्वाची उपासना लक्षात घ्यायची आहे. आत्मदेव ते फळ घेऊन घरी आलेला आहे. पत्नीला हे सगळं वृत्तांत सांगितलं. ती मात्र मनाने दुःखी झालेली. आता मला संत फळ खाल्लं की गर्भवती होईल, भोजन करता येणार नाही, एकभुक्त राहता येणार नाही, कामधंदा कसा होईल, मला हिंडायला मिळणार नाही, गर्भवास एक वेळेला परवडला पण त्यातून मी जगले नाही तर, अशा नाना प्रकारच्या शंका तिच्या मनामध्ये आल्या. आता ती त्याच्यामध्येच गुरफटून गेलेली आहे. गुरफटून गेले. त्यात मला जर प्रसूतीच्या वेळेला जर त्या वेळेला मला मरण आलं तर प्रसूती वेदना मला सहन होणार नाही. वर्षभर सत्य औषधादी नियमाचं पालन करता येणार नाही. म्हणून ती सचिंत झाली. तेवढ्यामध्ये तिची धाकटी बहीण धुंदुली तिथे आलेली. का बाई सचिंत का आहेस तू असं विचारलंय. अगं त्यांनी घडलेली हकीकत सांगितले. एका यतीने फळ दिलं आमच्या यांना आणि ते फळ मला त्यांनी दिलेले आणि ते मुलगा होईल सांगितलं. अगं एवढी का चिंता करतेस? मला आत्ताच दिवस गेलेले. हे फळ तू गाईला घाल. माझ्याकडे धन नाही, मला धन दे, माझ्या पतीला धन दे.
झालेला मुलगा मी तुला आणून देईन, तू पोटाला कपडे वगैरे बांध म्हणाले आणि कर नाटक, मला दिवस आहे. आणि नंतर म्हणाले आपण त्या ठिकाणी मला मुलगा झाला की तुलाही झाला आणि माझा मुलगा गेला असं मी सांगेन आणि हा झालेला माझा मुलगा मी तुला देईन. दुष्टांच्या मनामध्ये सगळं चक्र सुरू असतं. त्याप्रमाणे दोघींनी संमती दर्शवली. यथावकाश हळूहळू तिने सगळं गर्भवतीचं नाटक केलं. त्यावेळेला यथावकाश तिच्या बहिणीला मुलगा झाला. तो मुलगा ही गपचूप घेऊन आलेली. हा मुलगा आणला आणि हिने नाटक केलं मला मुलगा झाला आणि हिने नाटक केलं माझा मुलगा गेला. त्या मुलाचं सगळं आत्मदेवाला संतोष वाटला. जातकर्म केलं, दानधर्म केलं. अहो सगळं नाटक करता येईल, पण दुधाचं नाटक काय करणार? तेव्हा म्हणाली मला काय झालं माहिती नाही, दूध येत नाही, बाळ तर लहान आहे. माझ्या बहिणीला काही दिवस घरी बोलवा, तिचा मुलगा झाला आणि गेलेला तिच्या जवळ दूध आहे. त्याप्रमाणे तिने त्या ठिकाणी त्या बहिणीला आणून ठेवलं. हा मुलाचं नाव आत्मदेवानी संतुष्ट होऊन दानधर्म करून धुंदुकारी ठेवलं. धुंदुलीचा मुलगा धुंदुकारी. पुढे काही महिन्यांनी ते फळ गाईला घातलं तर गाईलाही अपत्य झालं. पण ते अपत्य अत्यंत तेजस्वी आणि उत्तम झालेलं आहे. पण त्याला कान आहे, ते गायीच्या उदरात जन्म झाल्यामुळे गायीसारखे कान आहेत म्हणून त्याचं नाव गोकर्ण असं ठेवलं. दोघाही मुलांचं पालन पोषण या आत्मदेवाने केलं. दोघही पुत्र बरोबर वाढले. गोकर्ण मात्र सदाचारी आहे, पवित्र आहे, विचारशील आहे, विद्वान आहे. धुंदुकारी पवित्र नाही, तामसी स्वभाव आहे. परदारा गमन करू लागलेला आहे. लोकांना त्रास द्यायचा, शस्त्र घेऊन फिरायचा, दीनदुबळ्यांना त्रास द्यायचा. असं करता करता वेश्यांच्याही नादी लागलेला. द्रव्याचा अपहार झाला. आत्मदेवाला वाईट वाटलं. यती म्हणत होते ते बरोबर आहे, पुत्र नसता तर बरं झालं असतं. ते दुःखाला कारण झालं. आता तो आई वडिलांना मारूही लागला. प्राणत्याग हा मार्ग राहिला. आत्मदेव गोकर्णाकडे गेले. काय करावं म्हणाले बाबा. पिताश्री आता सगळ्याचा त्याग करा, आत्मोपदेश केलाय त्याला. या संसारात काही सार नाही, मीही निघून जातो, तुम्हीही निघून जा. अहो रात्र तळमळ केलेला हा पुत्र देहासक्ती सोडा सांगताय. लोभ सोडा, वैराग्य प्रेमयुक्त रहा, भक्ती प्रेमाने सत्पुरुषांची सेवा करा, कामवासना जिंका. सर्वांचा त्याग करून तो निघून गेला. नित्य नियमाने भागवताचा दशमस्कंदाचं चिंतन करू लागला. श्रीकृष्ण रूप होऊन गेलेला आहे. आता याला इकडे सगळंच मोकळं सापडलं. आत्मदेवनात गेला. गोकर्ण ही तीर्थयात्रेचं निमित्त करून तो बाहेर पडला. आता आई एकटी धुंदुकारी आहे, धुंदुली राही. द्रव्य द्या म्हणून तो मारतोय. शेवटी उन्मत्त झालेला आहे. शेवटी ती कंटाळली आणि घरामध्येच विहिरीमध्ये तिने जीव दिलेला आहे. असं करत करत धुंदुकारी तर आता अगदी बेफामच झाला. आता कोणाचाच अंकुश नाही. आणि मग त्याने घरामध्ये 5 वेश्या आणून ठेवल्या. क्रूरकर्मी झालेला.
आता यांचं पालन पोषण करायचं कसं करणार? शेवटी चोऱ्या मार्या सुरू झालेल्या आहेत. एकदा चोरी करताना संपत्ती मिळवायची. आता यांच्या चौरकर्मामध्ये त्यांनी त्या ठिकाणी बघितलं की ह्या त्या ठिकाणी सगळं घेऊन जाईल. राजाच्या कडली चोरी झाली, राजा याला पकडेल असं लक्षात घेऊन तो त्या ठिकाणी निघालेला. शेवटी त्यांनी धुंदुकारीने आणलेला वेश्या वगैरे त्यांना कळालं. आता अशा पद्धतीने हा सगळं कर्म करू लागलेला आहे. तेव्हा राजा याला पकडेल आणि आपल्यालाही त्याचा त्रास होईल. तेव्हा 5 जणींनी त्याला पकडलं. 5 जणींनी त्याला हत्या केलेली आहे, पण त्याचा जीव जाईना. शेवटी वाईट स्त्रिया किंवा माणसं कुठल्या टोकाला जातील काही सांगता येत नाही. काळ विपरीत आहे. म्हणून त्यांनी त्यांनी त्याच्या मुखामध्ये अग्नी ठेवला आणि त्याचा नाश केलेला आहे. धाडसी आहे. शेवटी घरामध्येच खड्डा केला, मोठं घर, आणि त्याच्यामध्ये त्याला ठेवलेलं पुरून ठेवलं, पुरला. आणि त्या 5 जणी, आमचा पती हा बाहेर मिळकतीला गेलेला आहे, आला की आम्ही येतो सांगून हळूहळू करत त्या 5 जणी तिथून निघून गेल्या. अशा प्रकाराने यांचं त्या ठिकाणी घडलं. धुंदुकारीला त्या ठिकाणी पापकर्मामुळे पिशाच्च योनी प्राप्त झाले. गोकर्ण तीर्थयात्रा करता करता त्याला ही हकीकत समजली. तेव्हा तो गयेला लगेच सगळ्यांची तर्पण करून, श्राद्ध करून, योग्य ते सगळं कर्म केलं. पिंडदान आदी कर्म केलं. कालांतराने तो हळूहळू करत घरी परतला. घर ओसाडत झालं होतं. अंगणामध्ये त्या दिवशी घरातली बाज आणली, अंगणामध्ये झोपला. पहिल्याच रात्री धुंदुकारी पिशाच्च रूपात आला. वायुरूप असतं असं म्हणतात. उभा राहिलाय पण कळलं नाही. मग मेंढ्याचं रूप घेतलं, हत्तीचं घेतलं, रेड्याचं घेतलं. मधूनच इंद्र बनायचा, मधूनच अग्निरूप घ्यायचा. शेवटी गोकर्णनी आपल्या कमंडलूतलं तीर्थ घेतलं आणि त्या बाजूला भिरकावलं. तेव्हा त्याला मनुष्य रूप प्राप्त झालं, पण वाणी येईना. खुणेनी त्यांनी सांगितलं, बाबा मला तात्काळ या ठिकाणी मुक्त कर. या योनीत मी अडकलोय, या ठिकाणी बघ, मी तुझा भाऊ धुंदुकारी आहे. मी अनेक दुष्कर्म केली, हिंसा केली, स्त्रिया भ्रष्ट केल्या, नादी लागलो, वाईट स्थिती आली. या योनीतनं मला बाहेर काढ. गोकर्णाला फार मोठं आश्चर्य वाटलं. अरे, इतकं कर्म करूनही त्या ठिकाणी कुठेही पिंडदान केलं, अनेक गोष्टी केल्या, तरी मुक्ती कशी नाही आला? आता काय करावं असा विचार तो करू लागलेला आहे. ते करता करता त्याला त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी गावात तो म्हणाला, आता तू जा, मी प्रयत्न करतो आणि तुला सांगतो. मग गावातल्या श्रेष्ठ लोकांना बोलवलेलं. सगळ्यांनी ही हकीकत सांगितली, काय घडलं काय नाही, असं आहे. तेव्हा म्हणाले, बाबा रे, तू इतका उपासक आहेस, सूर्यनारायणाला विचार आणि त्याप्रमाणे कर. मग सूर्यनारायणाने त्याला सांगितलं, बाबा रे, तू या ठिकाणी भागवत कथेचा सप्ताह कर आणि त्याच्यामधून त्याला मुक्ती मिळेल. अनेक लोक जमलेले आहेत. भागवताचं पारायणाचं त्यांनी त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. धुंदुकारी वायू रूपात आला. त्याला सांगितलं, इथे मी 7 पेराचा बांबू ठेवतो, वेळू ठेवतो, त्या वेळूमध्ये बस आणि ते सगळं भागवत श्रवण कर. त्याप्रमाणे भागवत महात्म्यापासून सगळ्या कथा त्याला सांगितल्या.
एक एक दिवस झाला तसं वेळूच एक एक पेर गळत गेलं, तो मुक्त होत गेला. गाठी तुटायच्या आणि तो पुढच्या भागात जायचा. शेवटी वेळूच्या झाडातून मुक्त होऊन दिव्य रूप प्राप्त झालं. भागवताचं श्रवण केल्यामुळे वाणीनी मनानी लहान मोठी पातक सुद्धा नष्ट होतात. शरीर क्षणभर शुद्ध आहे, परंतु हे क्षणभंगूर शरीर सुद्धा त्या ठिकाणी बघावं लागतं. त्याचा विचार करून फळाचं सेवन करावं. हे फळ सर्वांना सारखं मिळतं. एकच गोष्ट आहे यासाठी, मनातील सर्व दोष दूर करून भागवताचं सेवन करावं. बुद्धी स्थिर होते, घर स्थान पवित्र होतं, जागा विस्तृत असावी, सुशोभित असावी, सडा सारवण करावं, शुद्ध स्वरूपाने दयाळूपणे हे सगळं श्रवण करायचं आहे. शेवटी पारणही करावं. यथाशक्ती दानधर्म करावा. भुक्ती मुक्ती देणार हे शास्त्र आहे. शुकांनी सुतांनी शौनकांना हे सांगितलंय. ज्ञान वैराग्य आणि भक्ती हे लावण्यपूर्ण श्रेष्ठ आहे. या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी भागवत कथा होते तिथे भगवान गोपाल कृष्ण स्वतः ऐकायला आलेले असतात. वेदरूपी कल्पवृक्षाचं फळ आहे, भागवत रूपी हे फळ आहे. व्यासांनी परीक्षिताला भाद्रपद नवमीचा काळ सांगितला, प्रथम सांगितलं. आषाढामध्ये शुक्ल नवमी पासून गोकर्णांनी ही कथा केली. ब्रह्मदेवानी सनदगत कुमारांनी कार्तिक शुक्ल नवमीला सांगितले. या कथेचा काळ म्हणजे भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष आषाढ श्रावण हे आहे. परंतु इतर वेळालाही करू नये असं नाही. दिनशुद्धी बघून भगवंताची सेवा म्हणून, निष्काम सेवा म्हणून करावं. मिताहारी असावं, शुचिर्भूत असावं. यामुळे हे सगळं त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं, हे लक्षात ठेवायचं आहे. याप्रमाणे ही कथा झाली आणि मग तिकडे त्या ठिकाणी हा जो आहे धुंदुकारी हा मुक्त झालेला आहे. हे भागवत महात्म्याचं महत्व आहे. हे ऐकता ऐकता सुद्धा जी हरिद्वारला ही कथा चालली असताना त्या ठिकाणी गंगा आणि गंगेच्या किनाऱ्यावरती ही आलेली असताना भक्ती आणि ज्ञानवैराग्य हेही हळूहळू चिरतरुण झाले. जरा त्यांचं नष्ट झालं आणि तेही झाले. मग आनंदाने ते पण निघून गेले. वैशिष्ट्य याचं जीव आत्मदेव आत्मा जीव ह्याच्या पाठीमागे घटना महत्वाची अशी आहे की ह्याच्या पाठीमागे हे रूपकात्मक जर पाहिलं त्याचं चिंतन करताय. आत्मदेव म्हणजे जीव आहे. जीवात्मा हा नराचा नारायण होऊ शकतो, मनुष्य देहातच होऊ शकतो. बुद्धी ही मनुष्याला आहे. बुद्धी सर्वांनाच आहे, परंतु सर्व जीवाला असली तरी त्याला मर्यादा आहे, कारण तिथे प्रारब्ध भोग आहे. ती भोगयोनी आहे. ही केवळ त्या ठिकाणी मनुष्य योनी भगवंतानी भगवंताच्या प्राप्तीसाठी दिलेली आहे. धुंदुली ही त्या आत्मदेवाची पत्नी आहे. बुद्धी जेव्हा विषयासक्त असते तेव्हा त्या ठिकाणी आत्मशक्ती जागृत होत नाही, नाश होतो. विवेक आणि सत्संग नसला की त्या ठिकाणी तो पुत्र प्राप्त होत नाही.
विवेक हा आत्मदेवाचा पुत्र आहे. संघाशिवाय विवेक प्राप्ती नाही. आत्मबुद्धी संबंध येत नाही तोपर्यंत पुत्र नाही. आणि म्हणूनच हनुमंताजवळ असणारी उड्डाण शक्ती जांबवंतांनी ज्या वेळेला जागृत करून दिलेली आहे त्यावेळेला समुद्र उल्लंघन झालेलं आहे. धुंदुली ही तिची धाकटी बहीण आहे. ते म्हणजे मन आहे. मन बुद्धीच्या सल्ल्याने जात आणि शेवटी दुःखालाच कारणीभूत होतो. धुंदुकारी अधर्माचा पुत्र आहे. 5 वेश्या आणल्या म्हणजे काय अर्थ आहे? जीवाचा नाश शब्द स्पर्श रूपरस गंध याच्यामध्ये जो अडकतो त्याचा नाश होतो. आणि म्हणूनच त्याचं चिंतन करायचंय माणसाने. कथा बरोबर आहे का? कथेमध्ये काय दोष आहे? तो काय दोष नाही. त्याचा अर्थ अन्वय अर्थ बघायचा. नक्की काय म्हणायचंय? ऋषीमंडळींना काय म्हणायचंय तो अर्थ समजून घेतला पाहिजे. जेव्हा आमची सकारात्मक भूमिका असते तेव्हाच आम्हाला सकारात्मक उत्तर मिळतं. कदाचित मिळेल नकारात्मक, पण त्याच्यावर थांबायचं नाही हे लक्षात घ्यायचं. पण नकारात्मक भूमिकेने जेव्हा पाहायला लागतं तेव्हा सगळ्यात नकार दिसतो हे लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून श्रीमद भागवताचं हे चिंतन करताना, सप्ताह ऐकताना मिताहारी राहावं, पवित्र आणि शुद्ध आहार घ्यावा, अत्यंत अल्पाहार घ्यावा, शरीर धर्म स्वाधीन राहील अशा पद्धतीने राहावं. म्हणजे त्या ठिकाणी हे नीटपणे करता येतं. मग त्यासाठी आवश्यक आहे ते करता येईल ते करावं. ऋण काढून काही करू नये. भक्ती प्रेमाने जे जमणार आहे तेच करावं. त्यातच आनंद असतो, त्यातच प्रेम असतं, त्यातच भगवंताला प्रीती असते हे लक्षात ठेवायचं. श्रीमद भागवत म्हणजे मुख्य भागवत पुराण नाही, तर हे भागवत भगवत पुराण नाही, तर भागवत पुराण. भागवतानां पुराणम भागवत पुराण. भगवंतापेक्षा भक्तांचाच महिमा आणि वर्णन अधिक आलेलं आहे. यात वैशिष्ट्य काय आहे? श्रीमुखातून भक्तीचा महिमा भगवंतांनी सांगितले. भागवता प्रोक्तम पासून भागवतम जीव बनत जातो. म्हणून भगवंताकडून भक्तीचा महिमा स्वरूप श्रीमद भागवत ग्रंथ आहे. श्रीमद भागवताचं विशेष प्रतिपाद्य विषय कोणता आहे? तर ही सृष्टी भगवंताकडून झाली, त्यातच भगवंत आहे, त्यातच भगवंताला मिळालेली लय आहे. जी वस्तू तो निर्माण करतो त्यातच तो राहतो, त्याच्यातच तो लीन होतो. असं ती स्वतंत्र राहू शकत नाही. म्हणून भागवत महात्म्यांचं सांगणं आहे. प्रपंच परमात्म्याचं पृथक नाही, तर भगवंताचं स्वरूप आहे. हाच ईश्वराचा विलास आहे आणि म्हणूनच परमेश्वराचा उल्हास आहे. ही भगवंताची लीला आहे हे लक्षात घ्यायचं आहे. श्रीमद भागवतात धर्माचा उपदेश आहे. हे जो सर्व वस्तूत, सर्व व्यक्तीत, सर्व स्थानात तो विद्यमान आहे त्याचं दर्शन घेता आलं पाहिजे. असा जो दर्शन घेतो त्याचं अंतःकरण शुद्ध पवित्र होतं, देहही पवित्र होतं. मनाला लोकांच्या मनात प्रश्न येतो, लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो. या जगात जितके दोष आहेत तितके त्या ठिकाणी दुःखही आहे. इतर वैमनस्य काय आहे याचं उत्तर जगताचा मूळ कारण परमात्मा असलेला त्याच्याकडे कोणी बघत नाही, त्याला कोणी विचारत नाही, त्याला सगळे विसरून जातात. आणि म्हणूनच येथे धर्म टिकण्यासाठी कोणतंही स्थान नाही. पण हृदयात धर्म येत नाही, पण भगवंतही मग येत नाही. मग धर्म कुठे आहे असं जर म्हणाला
तर आज तो कोणालाही शरण गेलेला आहे असं जर विचारलं तर धर्माचे प्रेरक, धर्माचा रक्षक, धर्माचे परमफल स्वतः भगवंत आहे. जर लोकांच्या मनामध्ये, हृदयामध्ये प्रेम नसेल तर भक्तीने श्रद्धा निर्माण होत नाही. सर्व भगवत संसार हा जगतमय आहे. इकडे तिकडे हिंडूनही तो त्या ठिकाणी समजत नाही. आणि म्हणून वैशिष्ट्य एकच आहे. धर्म म्हणून आज होणारा जो काही सगळा गजब आहे त्याचं वैशिष्ट्य एक आहे. धर्म हे फळ धर्माचं फळ अदृष्ट असतं, भक्तीचं फळ दृष्टादृष्ट असतं. म्हणून आमचे ज्ञानदेव माऊली म्हणतात, दृष्टादृष्ट विजय होवावेची. तेच फळ इथे अपेक्षित आहे. या लोकी भक्तीचं सुख आहे, भगवंताची आठवण करण्यासाठी सुख आहे, पूजा करण्यात सुख आहे, नाम घेण्यात सुख आहे, स्मरण करण्यात सुख आहे. यासाठी भक्ती तात्काळ सुख देते. म्हणून अंतःकरण निर्वासना रूप होणं महत्वाचं आहे. ज्ञानाने अभिमानाची निवृत्ती होते. पण भक्ती या लोकात परलोक सर्वत्र साथ देते. म्हणून एकदा याची निवृत्ती झाली की ज्ञानम तमहिम संन्यस्त. हे ज्ञान करण्याची गरज नाही, परंतु परमात्म्यापेक्षा ते वेगळं नाही. यासाठी परमात्मा भेटीपूर्वी आहे, भेटी नंतरही आहे. परमात्मा भेट नंतर तो असतोच. आणि म्हणूनच जीव रसमय होण्यासाठी भगवंताच्या भक्तीची जीवाला निश्चित गरज आहे. अशा भक्तीचं वर्णन श्रीमद भागवतात आहे. लौकिक कल्याणाच्या दृष्टीने आहे, लौकिक कल्याणही त्यात आहे, भगवंताचा साक्षात्काराच्या दृष्टीने आहे. यासाठी भागवतात सांगितलेलं आहे, यस्सो वै शृणमाना कृष्णे परमपुरुषे भक्तिरुद्यपद्यन्ते पुरुः शोक मोह भयना. श्रवणानी भगवंत आतमध्ये हृदयात येऊन प्रविष्टो अयम कर्णेंद्र. मी कानात न आचतो, पण त्याला राहायला जागा दिलीत तर तो राहतो, नाही तर तो केव्हाच निघून जातो, तो राहत नाही तिथे. म्हणून संत सांगतात, काम क्रोधे केले घररीते. कारण तो आलेल्याला राहण्यासाठी त्याला कामक्रोध सहन होत नाही. त्या मागचं स्मरण आहे, शोकग्रस्तता आहे, शोक संपून जातो. गत गोष्टींची भीती असेल पण भीती नष्ट होते, वर्तमानातील मोह सुटून जातो. अंतःकरण तात्काळ शुद्ध होतं. मन शुद्धतेसाठी, प्रेमासाठी, आनंदासाठी भगवंताशिवाय दुसरी कोणतीही वस्तू नाही. अशा या भागवतात 12 स्कंद आहेत, 18,000 मंत्र आहेत, 32 अक्षरांचा अनुष्टुप छंदाची रचना आहे. अशा पद्धतीने हे करावं आणि मग त्याप्रमाणे आपण या ठिकाणी त्याचं चिंतन करायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. असा हा सगळा प्रेमाचा भाग आहे. म्हणून एक लक्षात घ्यायचं, प्रार्थनेमध्ये सुद्धा फार मोठी शक्ती आहे, शुद्ध अंतःकरणाची शक्ती आहे. ज्याच्या हृदयात शुद्धी असते तो पुकार भगवंत ऐकत असतो. अंतःकरणाची भाव अवेदना असणं व संवेदना असणं हे आवश्यक आहे. राम कृष्ण प्रार्थना अंतराळातील निर्मिती नाही, दिव्य अंतःकरण काय सृजन आहे असं संत सांगतात. दिव्य तेज प्रत्येक शब्द आणि प्रार्थनामय असतो. दिव्यता कशात आहे? भक्त आणि भगवंताची ऐक्य आहे. आणि म्हणूनच संकल्प आणि प्रार्थना या स्वतंत्र गोष्टी आहेत. संकल्पात इच्छा असते, प्रार्थनेत अर्थपुकार असतो. आणि म्हणूनच हिंदीमध्ये म्हणतात, द्रौपदी जैसा बुलाया नाही, हे भगवंताचं स्वरूप आहे. त्याच्यासारखं तिच्यासारखं कोणी मला बोलवत नाही, मी कसा येऊ, हे त्याचं स्वरूप लक्षात घ्यायचं. हा सद्भाव या ठिकाणी आहे. आता आपण या कोरोनामुळे आणि असलेल्या ह्या सगळ्या नियमांच्या मुळे आपण या ठिकाणी आत्ताच्या योजनेप्रमाणे आपण भेटत जाऊ.
जितकं शक्य होईल तेवढा आपण हा ठिकाणी भाव प्रगट करू, भगवंताचं एक केवळ चिंतन करूया. हरिओम तत्सत. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि. हरिओम तत्सत.